राजेश भैयांचे वडील आणि आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांचे अतिशय प्रेमाचं, विश्वासाचं, अनेक वर्षांचं हे नातं आहे आणि टोपे आणि पवार कुटुंब यांचे ऋणानं बंध हे 5 दशकांचे. अर्थातच राजेश भैया मंत्री होणार हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्या काळामध्ये राजेश भैयांची एक स्टाईल असते, काहीही काम करताना पहिलं पेन अँड पॅड. ते जेव्हा कोणाला मिळतात हातात एक पेन आणि पॅड हे असतंच आणि प्रत्येक गोष्टीची नोंद करणे आणि अभ्यास करणे हे खूप खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं. काय झालं, एका हॉस्पिटलमध्ये मला आठवतं आग लागली होती, तेव्हा सगळं सोडून धावपळ करून भैया तिथे गेले होते. म्हणजे लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात, की कितीही आव्हानं येऊ दे, कितीही संघर्ष करायचा, पण मी हारणार नाही. मी पूर्ण जिद्दीने अभ्यासपूर्वक मी लढणार आणि मी जिंकणार. भैयांमध्ये कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. स्वतःची आई ICU मध्ये आयुष्याची लढाई लढत होती, तेव्हा या राज्यासाठी हा आपला आदर्श योद्धा राजेश भैया तुमच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी लढत होता. तुम्ही विचार करा, त्यांच्या आईचं निधन झालं, त्या मुलांनी सगळी कर्तव्य केली आणि तातडीने तुमच्या आणि माझ्या राज्याच्या हितासाठी ते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कामाला लागले. आणि कधीही राजेश भैयांच्या चेहऱ्यावर राग, द्वेष, अस्वस्थता ही कधीच मी पाहिली नाही. ज्या कोविडवर आपण जी मात केली ह्या राज्याने, या देशातली, त्याच्यात एक नाव जे सुवर्ण अक्षरात नेहमी लिहिलं जाईल, त्या सुवर्ण अक्षरातलं नाव म्हणजे राजेश भैया टोपे. पण माणुसकीच्या नात्याने तुम्ही जे केलं त्याला मी सलाम करते.